नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार। या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाही आणि त्यामुळे अनेक मार्ग असताना या महामार्गाची काय गरज? खासदार शाहू महाराज यांचा सवाल। बीडमध्ये पंकजा मुंडे अपक्ष लढल्या असत्या तर त्या पराभूत झाल्या नसत्या। पंकजा मुंडेंचा पराभव केवळ त्या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून झाला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचं वक्तव्य। राज्यामध्ये काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं फडणवीसांना माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडून गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची टीका। पुण्याच्या कात्रज चौकामध्ये सुनेत्रा पवारांचे बॅनर्स। हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं, बॅनरवर उल्लेख। सुनेत्रा पवारांच्या राज्यमंत्री पदाच्या चर्चेला पूर्णविराम। राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्री पदासाठीच आग्रही। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची माझाला माहिती। सुनेत्रा पवारांच्या खासदारकीनंतर राष्ट्रवादीमध्ये राज्यमंत्री पदाची होती चर्चा। नागपुरात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 8वर। उपचारांदरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू। चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीतील झाला होता स्फोट। तुळजापुरामध्ये सिंहासन दानपेटी घोटाळ्याप्रकरणी हिंदू जनजागृती समिती आक्रमक। तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारावर केलं घंटानाद आंदोलन। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे गुन्हे तत्काळ दाखल करण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यामधील वेगवेगळ्या ठिकाणांहून अॅल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी। 18 लाखांच्या तारांसह 5 जणांना अटक। आरोपींमध्ये वीज विभागाच्या विद्युत कंत्राटदाराचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।